अध्याय पहिला प्रारंभ. श्री गणेशाय जय जय उदार कीर्ती जय जय चित्रताकृती जय 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 गणपती पुत्रा परमेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करता आले जण मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाशक्ती विघ्न दिवस स्मृती. कापुसाचा पाळ किती अग्नी पुढे दयागना म्हणून आदरे वंदना करीत मी तुझ्या त्यांना सुरस करवी पद्य रचना. दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही उत्पत्ती परी तू आस केल्या चित्ती कार्य माझे होईले. आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची प्रकृती जी कविवरांची कवधे मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदम्मे कारण असो माझे साक्षात म्हणून मेले गुरु आहे जाना विमान माझा धरावा तुझ्या कृपेचे एकाद थोरी. पांगळाही चढे किरी मुका सगळे माझे रीते व्याख्यानास करीत त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणि मला साह्य दास गणूला ग्रंथरस रचनेच करी. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंद रमेशा माम दिनबंधो तू सर्व साक्षी जगदाधार तू या पापचराचर करता करविता सर्वेश्वर काही तुझ तू जगजना आणि जनार्दन तुझे परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तुझ किरे माया बापा ऐसा तुझा कदमे बाजवला कळे ते काय पुरुषोत्तम माया गणूचा पाडसे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा सत्य आली. गोपतेही बनल्यावरी ते म्हणा तरी गोकुळात तुझी कृपा वाया जाणा नाही धनाचे प्रयोजन होता अनन्य तू त्या ते सायकरशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा. आता विनमुख लावू नको संत चरित्र रचावया साय करी पंढरी राया माझ्या चित्ती बसवनिया ग्रंथ कळसानिया. हे भगवंतक भवानीवर आहे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपी त्र्यंबकेश्वरा खळबळत पाणी ठेवा श्री तुझे साय असल्यावर काळाचा हे नाही दर लोखंडाशी मांगारक बरीच करून ठेवीतसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी साय करीले करास करते मजला लोटू नको तुला अशक्य काहीच नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धावगी ग्रंथ सूर्ण वधवावया माझ्या कुडीची जगन कुलदेवता तुला कुलवची जगन माझा तिच्या पदी ठेवतो माझा म्हणून वाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी हे आपण म्हणून बेंबडा आणि देवी ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या ठेवा शिरावर आता वंदन दत्तात्रया पाहावे श्रीमती सदा गजानन चरित्र या प्रसादा सहस्पती आता शांडेला दिरुषेश्वर वशिष्ठ गौरम पाराशिर ज्ञान नबी जो दिन घर त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत मानता नमन माझे सर्वथा दास गणूच्या धरून आता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देवकर हे भवाब्दीचे तारुतोर त्या श्रीरामदास नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री गुणवंता दास गणू सेवय आता तुमचे असो द्या संत तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे का ताने कठोर मधुशी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलाय शिकवते तुमचे माझे असे नाते माय लेखा परी हो लेखनी काळी अक्षर भरीत होती तिच्यात नाही दोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दास गणू लेखनी येत तुम्ही धारण करा देवगे संत ग्रंथ रसवास रसभरीत हीचा आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान संत करायचे कथा श्रवण करून एकाग्र मन निज कल्याण वाया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष संत भव्य कल्याणाची पेढा आहे बुधो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आज वरिना कवनास संतांनी दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोपडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणे ज्याचा हेत ज्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले भोवतापुरी हीन पर्वणी आली करी अवांतर देशा कारणे जंबूदीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोण त्या सुखाची ही वान त्यानं पडली आजवरी याचे हेच कारण आहे संत अनादिकालापासून लागत आले आहेत की
नारद ध्रुव कयादु कुमार उद्धव सुदामा सुर महाबली अंजनी कुमार अजान शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जयपतनाथांचे कल्पत जे अध्यात्म विद्याचे मेरू याच दिवशी झाले मध्ववल्लभ रामानुज याच अधोक्षत ज्याने धर्माची लाजले राखिले लाज निज सामर्थ दावलिया मरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभू चालिले वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पाक नाही तिच्या शेषशाही प्रसिद्ध झाला विषाते गौरव मच्छेंद्र जालंधर जे काही किशोर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधला श्रीपती ते नामा नर हरिसन्मती ज्यांनी कानो संत सकू चौखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेद्रास केला महागुणरी मुकुंदराज जनार्दन बोधला निरंजन ज्यांची चरित्र गायन केली मागे महिपतीने म्हणून त्यांची नावे येत मी साकल्य आता येत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्त मला त्यानंतर जे जे झाले त्या संतांनी गायले ग्रंथ स्थितीने केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजाननाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्र असती बोली ती सारांश रूपी सांगितली ग्रंथातून विभूतो आता हे सांगोपांग चरित्र करतो एकाचा मम सुदैवालय हे चरित्र रचण्याचा जो प्रथम तास मी पाहिला कोण संत बोला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओवी ती मग मेरू मनी जोडी तीच आजी झाली स्थिती द्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार झाले त्यात मोठा ग्राम लहान साचार परिवार त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले त्यामुळे जगत्रे त्या शेगाव सरोवरी भले गजानन कामहृदय आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांड हा शेगाव खाणीचा हिरा गजानन वैसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी आता अवधरा हे आता अवधरा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसमका गजानन चरित्र मेघ धोर तुम्ही सोते होते मोर चरित्र रूपी वनवासदानी वाचनाचा पाठे संशय शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयाचे म्हणून लादले तयाचे गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हा लागते संत चरण संत श्रेष्ठ देवानं विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री होणी कार्तिकेच्या सोमवारीला माझ्या आणि मनी येत होता गावे गजानन चरित्र परी त्याची संगता तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली श्रीरामाची केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण न महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतराच दृष्ट न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणाला गुण ते ब्रह्मास पाहून विजेत्यांचा करणे असे जो का हिरा तेज मान पूर्णपणे असे जाण तेच त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगावनगरी शके 18 भितरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जनश्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले परी आला पुरावा असं पडायचा नाही बरोबर परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना निघाले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रुपये अवतार धरून आले मयूर पुन्हा समर्थ सिद्धी कोणत्याही कलेवरी योगी प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गुरुजन्मला उठल्यात कानी पागोच करणार चांग देव नारायण डोहात यांनी वाचून प्रगटले तैसे ते
तिथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लिलेवरून पुढे कडेल तो मावून. योगाच्या अगाध महिमान त्याची सरी नाही, कोणाशे गावी मागमासे वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया, त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी का आता. एक भाविक गृह होता नाम त्याचे देवीदास, हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंश जाण. शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी केली, त्याचे घरा इष्टापत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साच्या. घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपडाची, कोणत्या उपाधीचे नाव नव्हते जवळी. साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्च्या चिलीम हातात जी होती तयाची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोवलगी. प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर गावलं मावळला पर आवड निवळ साचार राहिली. जोडी जयाच्या ती समर्थांची स्वारी बसन या रस्त्यावरी. शोधन पत्रावळी जे करी केवळ निचलेले, शीत पडल्या दृष्टी पडते मुखी उचलून आली तर ते करण्याचा हा शेत. अन्न कडवावया काकी गरजून सांगे सुते, अन्न हे ब्रह्म निर्भूती. अन्नम ब्रह्म नायसे वक्ती उपनसे दाठाई असे, त्याची पटवा कुणाशी ते वेष्टी दयागण. त्यांचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटला आला अगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव झाले. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणी परीत वेड्यापरी दिसत असे. अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासे या ते देता काकी तोही सज्जन द्वारे आलेला याच्या लाविना सुद्धा परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या या बंकलाल मने पंतांशी असे होते. रस्त्याचे आपण राहू यत्कृतीचे अंजमावया कारणे, खरे साधू किशावरी जगी वागती वरचेवरी. ऐशी व्याख्याची व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेळा परी वाटे ज्ञान वा विमल ज्ञानाचा उडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले. साक्षात रथ नसता समोर पारखी तोच जाणे, त्या पती हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करावं. हिरे गारा एका ठाई मिसळले असते त्या ठाई पारखी तो निवडून घेई. गारा टाकून हिरा ते प्रथमता तो पुढे झाला बंकटला लागरवाला. गजाननाशी विचारण्याला विनयाने निरदी, ह्या पत्रावळीच्या शोधना गाव करिता कडेला. सुधा असेल आपण तरी तरतूद करू अण्णाजी, त्यांनी असे विचारले परी उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे, तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पेदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भुकटी ताई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौन नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेशी, तुम्ही पात्र वाळून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासी तैसे गेले पक्वानाने भरले पात्र आणून ठेविले द्वारासमोर. थांबे पुढे ठेवलेल्या पात्रावरही भोजना बैसली समुद्रावरी. चवीने कशाची उरली अंतरी अनु मात्र उरली नसे. अनुपम ब्रह्मरसला दो पिऊन तृप्त झाला. तो गामाग तुकडवण्याला ते फेटक्या मारित असेल. जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार, अशा नराचे जहागीर मिळाल्याची प्रेम अनुपयोग्य पक्वाने एक केले आवडले नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेळा म्हणालो आपण तो निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेळा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला बलबलते तैसा हा ज्ञान जेठी
नित्यरूप सुभद्र झाडी वेळा झाला कसोटी याची आता कधी नको. धन्य आपले शेगाव दृष्टी पडला योगीराव निरेच्छा हा जहांगीराव तिला हरिणे जयाला सूर्य माद्यांनी आला. बागभूमीचा तृप्त झाला पाखरी आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी. ऐशा भरगुणात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची वय साक्षात भय ना कशाचे उरले. हा जेवलाय त्याचे पाणी तुंब्यामध्ये नाही पाणी तर हे पंथाला या लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही. मर्जी असल्या चाकर पाणी द्या तयार असे असे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभयतांशी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला भारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तर नाही भरला किंचित परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न भक्षिले देवानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर याची गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे ओके संपले. ते भाषण ऐकतात दोघे हसले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्य धन्य. आणि अन्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाचे शेजारी आळ होता निर्धारी. जे ते जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी पिले तुटते त्याचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गडूळ पाणी समर्थ अनुभवा मदनी. ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया मी हे पाणी आणले निरगोळ निर्मळ थंडगार वासित केले. साचार वाळा घालून यामध्ये असे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक उभ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही. योग्य चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गडूळ निर्मळ वासित निरहीन भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच आहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय किनारा वेगळा त्यापासून नानिरा. ईश्वराची जगात लीला ती कळे ना या जन्मी नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारिक होईले मन याचेच करा सदा म्हणून कशापासून जग झाले. ऐशी ऐकता समर्थवारी दोघे गेले गैवरून अनन्न भावे जल समर्थ चरणी लोळावा या तयार झाले. तो त्यांचा जाणून येत महाराज निघाले पडत पडत वायूच्या त्या गतिव्रत अडथळा बदली कोण करी. या पुढील कथा पायी निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लावलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आलादायक प्रत हे जमिनी जोडवनाथ ईश्वराशी दासगणू. श्री हरिहरार्पण शुभम भवतु. श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त. श्री संत गजानन महाराज की जय.